चंद्रपुर जिले के वरोड़ा चंद्रपुर बल्लारपुर बामड़ी मार्ग पर टोल वसूली को लेकर गंभीर आरोप सामने आए हैं। सार्वजनिक बांधकाम विभाग से बार बार शिकायत करने वाले मुकेश जबतोड़े ने आरोप लगाया है कि ओवरलोड वाहनों के नाम पर नियमों का उल्लंघन कर अतिरिक्त टोल वसूला जा रहा है। उनका दावा है कि इस कथित अनियमितता के कारण सरकार को भारी राजस्व नुकसान हुआ है। उन्होंने पूरे मामले की उच्च स्तरीय जांच कर दोषियों के खिलाफ कड़ी कार्रवाई की मांग की है। शिकायत के अनुसार 26 दिसंबर 2024 से संबंधित टोल प्रकल्प पर वसूली शुरू हुई थी। कंसेशन एग्रीमेंट में ओवरलोड वाहनों से संबंधित एडिशनल टोल के प्रावधानों का हवाला देते हुए आरोप लगाया गया है। निर्धारित सीमा से कम अतिरिक्त वजन वाले वाहनों से भी अतिरिक्त टोल वसूला गया। जबतोड़े का यह भी आरोप है कि कुछ वाहनों के ओवरलोड होने के बावजूद अतिरिक्त टोल नहीं लिया गया और कुछ मामलों में नियमों के विपरीत राशि वसूली गई। उन्होंने वाहन निहाय रिकॉर्ड की जांच कराने की मांग की है। जबतोड़े के अनुसार संबंधित टोल नाके पर कथित तौर पर रोजाना करीब 2 से 3 लाख रुपए अतिरिक्त टोल वसूला जाता रहा है। उन्होंने 2014 से 25 तक की अवधि के दौरान वाहन निहाय व्यवहार की जांच की मांग करते हुए दावा किया है कि कथित गड़बड़ी की कुल राशि करीब 150 करोड़ रुपए तक है, जिसमें से घूस के तौर पर 15 करोड़ विभिन्न राजनीतिक पार्टियों को बांटे गए। हालांकि उन्होंने पार्टियों का नाम नहीं बताया, मगर अब ये जांच का विषय बन गया है। प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं कारण म्हणजे 23 जुलैला आम्ही पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटकडे गेलो होतो। त्यांना माहिती दिली होती की टोलच्या निष्काळजीपणामुळे ती जे कंपनी आहे त्यांच्या निष्काळजीपणामुळे त्यांनी रोड मेंटेन केला नाही। त्याच्यामुळे धारीवालमध्ये काम करत असलेला तरुण भद्रावती शहरामध्ये राहणारा ज्या ठिकाणी आमचे नगराध्यक्ष आहे, नगरसेवक आहे, तर तिथे तो मरण पावला। त्या ठिकाणी आम्ही तक्रार केली होती की यांच्या दिरंगाईमुळे, यांच्या चुकीमुळे तो मरण पावला। कारण की गड्ड्यामधून त्याची गाडी स्लिप झाली, मागून रोड गेला, मागून म्हणजे ट्रक गेला आणि ट्रक त्याच्या डोक्यावरून गेल्यामुळे तो मरण पावला। तर त्याची तक्रार आम्ही केली की त्याच्या कुटुंबाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे, मदत मिळाली पाहिजे आणि चुकीच्या पद्धतीनं ज्यांनी हा रोड मेंटेन केला नाही त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। तर त्या ठिकाणी चंद्रपूरचे अधिकारी पगारे साहेब आणि भद्रावतीचे अधिकारी तिवारी साहेब यांनी सांगितलं आम्ही उद्या रोडची पाहणी करायला येतो। त्यांना आम्ही रोड घोडपेठ पासून तर नंदुरीपर्यंत दाखवण्याचं काम केलं आणि त्या अगोदर मी 2025 ला ओव्हरलोडच्या नावाखाली अवैध वसुली होत आहे हे तक्रार केली होती। जवळपास ज्यांचं ओव्हरलोड नाही आहे त्यांच्याकडून सुद्धा रोज 2 ते 3 लाख रुपये रोजची वसुली त्या ठिकाणी केली जात होती व अशी वसुली 2014 ते 2025 इतका काळ चालली आणि 2025 ला ज्या वेळेला आम्ही तक्रार केली त्यावेळेला त्यांनी सॉफ्टवेअर चेंज केले, तिथला सगळा डाटा निस्तनाभूत करण्याचं काम केलं आणि जेव्हा पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटनी त्यांना त्या पत्राचा जाब विचारला तर त्यांनी त्या ठिकाणी असं उत्तर दिलं की सॉफ्टवेअरमध्ये काहीतरी चेंजेस झाले होते, त्याच्यामुळे ते पैसे त्यांच्याकडून घेण्यात आले, तर तुम्ही स्लिप्स पाठवा, आम्ही त्यांचे पैसे परत देऊ। परंतु नॅशनल हायवे नंबर 7चा हा रोड आहे, पूर्ण देशातल्या गाड्या या ठिकाणून चालतात व जवळपास एका दिवसाला 2 ते 3 लाख रुपये अवैध वसुली त्या ठिकाणी झाली आहे आणि असं 11 ते 12 वर्ष जर आपण कालावधी पकडला तर जवळपास 100 ते 150 करोड रुपयाचा हा घोटाळा असण्याची दाट शक्यता आहे। तर या ठिकाणी एसआयटी चौकशी स्थापन झाली पाहिजे आणि सीबीआयच्या मार्फत सुद्धा या टोलची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि फास्टॅग मधून जे पैसे कटत आहे ते तर कटतच आहे, परंतु ओव्हरलोडच्या नावाखाली पूर्ण या 11-12 वर्षाच्या काळामध्ये किती रुपये वसूल केले यांनी आणि त्याच्यामध्ये वैध वसुली किती आणि अवैध वसुली किती याची पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे अशी आम्ही मागणी केली आहे। पीडब्ल्यूडीचे अधिकारी यांनी सांगितलं की आम्ही त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी येतो, तेव्हा आम्ही भद्रावती शहरातले सगळे नगरसेवक, नगराध्यक्ष आणि स्वतः मी आणि आमच्यासोबत आमचे 1-2 पदाधिकारी असे आम्ही त्या ठिकाणी रस्ता दाखवायसाठी गेलो आणि टोलवरती ते जे टोल मॅनेजर होते त्यांना पीडब्ल्यूडीचे अधिकारी तिवारी साहेब आणि पगारे साहेब यांनीच फोन करून बोलावलं। त्यानंतर त्या ठिकाणी आम्ही तिथं उभं राहून संभाषण केलं, परंतु रोड अडवण्याचं कुठलंही कारण नव्हतं। दोन्ही बाजूनी गाड्या येणं जाणं चालू होतं। भरपूर जर तुम्ही बघितलं टोलवर काही प्रॉब्लेम झाला तर बाकीचे लेन चालू राहते, त्याच्यामुळे आम्ही कुठलाही लेन अडवला नाही, कुठेही ट्रॅफिक हे नाही केलाय। 24 तारखेची घटना होती, 31 तारखेला कोणाच्या तरी दबावाखाली आमच्या मुकेश जीवतोडेसह 20 ते 25 लोक असा गुन्हा त्यांनी चुकीच्या पद्धतीने दाखल केलाय। त्याच्यामध्ये 100% नेते लोकांचा हात आहे, काही मोठ्या मोठ्या जिल्ह्यातल्या काही लोकांचा हात आहे, लोकप्रतिनिधींचा हात आहे आणि जे मी सांगितलं आहे तुम्हाला तर ते मी लवकरच तुम्हाला पुराव्यासहित देईल। माना पानाचा ना त्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला,
रुसवा नको ग बाई कुणाचा, मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई, खरेदीने पणा काढला. खरेदीला वर्षीधीने उत्साह नवा आणला. बांधला